ते बाहेर पडल्यानंतर प्रशिक्षित होऊन त्यांना उद्योगामध्ये कुठं ना कुठं रोजगार मिळाला पाहिजे। मोठा वर्ग माझा शेतीवर अवलंबून आहे, त्यांनाही नवीन आव्हानं स्वीकारून स्वतःचा कुटुंब व्यवस्थितपणे कसं त्या ठिकाणी चालवता येईल, मुला मुलींना लग्न कार्य शिक्षण ह्याच्याही करता त्यांना कुठली अडचण येणार नाही याबद्दलची काळजी आम्ही घेतोय। लाडक्या बहिणींनी हे महायुतीचं सरकार निवडून येण्याच्या करता खूप प्रयत्न केले, आम्हाला पाठबळ दिलं। यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील, परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही। ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी आहे। उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। समजा 50 महिला एकत्र आल्या किंवा 40 महिला एकत्र आल्या तर 15 चोक 60,000 रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत, म्हणजे वर्षाला 7,20,000 बारसक 72। आणि मग त्याच्यात तेवढी परतफेड मुश्रीफ साहेब ते करू शकतात। त्यांचा जर ग्रुप करून, ज्याला क्लस्टर आपण म्हणतो, तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी। कारण मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो, उद्याची 5 वर्ष आपल्या हातामध्ये, आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। मला थोडंसं ओढाताण होतीये, परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे। पुढं काय कशा पद्धतीनं केव्हा वाढ करायची परिस्थिती नुरूप मी पण निर्णय घेईल। मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, कारण 45,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये येते। त्याच्यातून असं काही चांगले उद्योग बँकांची मदत घेऊन रिझनेबल त्याला व्याज लावून करता आलं तर ते एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं। काही भागामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे, याही गोष्टीची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी। बोलण्यासारखं बरेच आहे, परंतु माझी पुढची 4:30ला मीटिंग असल्यामुळं आणि त्याच्यानंतर इथं ज्या खो खोच्या स्पर्धा झाल्या ऑल इंडिया लेवलच्या। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण अजितदादा पवारांनी स्वतः सांगितलं आहे की 2100 रुपयेचा निर्णय लाडक्या बहिणींसाठी येत्या 5 वर्षांमध्ये लवकरच घेणार आहे व लाडक्या बहिणींची ही योजना बंद होणार नाही। व त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी 45,000 रुपयांची निधी, 45,000 कोटींची निधी हे सुद्धा वितरित करण्यात आले आहे व त्याचा निर्णय सुद्धा झाला आहे। तर लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गोष्ट नाही। आता 10वा हप्ता कधी, तर लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी हा प्रश्न आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 8वा व 9वा हप्ता जमा झाले आहेत। तर 8वा 9वा हप्ता कधी जमा झाला आहे, तर जमा झाला होता ते म्हणजे 8 मार्च पर्यंत जमा होणार हे सांगितलं होतं व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा आले होते किंवा अजून सुद्धा 9वा हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत आहेत। तर लाडक्या बहिणींना चिंता करण्याची, टेन्शन घ्यायची काही गरज नाही। जसे पहिला, दुसरा, तिसरा असे एकत्रितपणे जे हप्ते आले आहेत किंवा 8वा 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मार्चमध्ये आले आहेत, तसेच एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित करण्यात येणार आहे। हा हप्ता एप्रिल महिन्याच्या अखेरीस येऊ शकते अशी सुद्धा शक्यता आहे, कारण या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये 2 हप्ते एकत्रितपणे आले होते। म्हणजे 2 हप्ते एकत्रितपणे आल्यामुळे आता थोडंसं सरकारच्या बजेटवरती ताण असेल, त्याच्यामुळे 10वा हप्ता मे बी किंवा असं सुद्धा म्हणता येईल की ईद किंवा त्याच्यानंतर किंवा गुढीपाडव्यापर्यंत तर येणार नाही, कारण मार्चमध्येच गुढीपाडवाला आहे। त्याच्यामुळे तर गुढीपाडव्यानिमित्त तर लाडक्या बहिणींना 10वा हप्ता येणार नाही, पण शक्यता अशी वर्तवली आहे की लाडक्या बहिणींना ईद किंवा त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये हा हप्ता येऊ शकतो, कारण ईद सुद्धा 31 मार्चला आहे, म्हणजे ह्या महिन्यातच आहे, तर ईदला सुद्धा शक्यता खूप कमी आहे। म्हणून एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला 10वा हप्ता मिळू शकतो। आता 10वा हप्ता किती रुपयांचा असणार आहे, तर 10वा हप्ता हा 1,500 रुपयांचा असणार आहे।
तुम्ही पाहू शकता 1,500 रुपयांचा असणार आहे, कारण 2100 रुपयांचा कोणताही निर्णय इथे झाला नाही. 2100 रुपयांचा निर्णय न झाल्यामुळे इथे 1500 रुपये तुम्हाला म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार आहे. व अजितदादा पवारांनी स्पष्ट केलं आहे की लाडक्या बहिणींना इथे 1,500 रुपये मिळत राहणारच आहे. ही योजना बंद होणार नाही व 2100 रुपयाचा निर्णय सुद्धा ते लवकरच घेणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.